पाहताय खरा सामना न्यूज, माध्यम डिजिटल, बातमी अस्सल। पैठण तालुक्यातील कासार पाडळी ते बालानगर रस्त्यावर गट नंबर 124 मध्ये पाटबंधारे विभागानं पाझर तलावासाठी अगोदर धरणग्रस्त असलेल्या हौसाबाई पठाडे यांची 6 हेक्टर 27 आर जमीन संपादित केली। तसेच या संपादित जमिनीबाबत शासनाची दिशाभूल करून अनेकांनी जवळपास 7 वेळा नुसत्या 7/12 वर जमीन आहे म्हणून रजिस्ट्री करण्यात आली असल्याची माहिती हाती आलेली आहे। या 7ही जणांनी जमीन खरेदी करताना प्रत्यक्ष जमीन किती व कुठे आहे त्याचा ताबा घेतलेला नसल्यानं एकंदरीत जमीन नसलेल्या जमिनीची विक्री करण्यात आली असल्याचा धक्कादायक प्रकार घडला असल्याचं निदर्शनास आल्यानं यावर कासार पाडळी येथील मुक्कार पत्राद्वारे त्यांच्या ताब्यात जमिनी आहेत त्या आप्पासाहेब कडुबाळ गोरडे यांची प्रतिक्रिया खरा सामना न्यूज चॅनलच्या प्रतिनिधींनी जाणून घेतली असता ते काय म्हणाले पहा। नमस्कार सर, मी आप्पासाहेब कडुबाळ गोरडे, राहणार कासार पाडळी, तालुका पैठण, जिल्हा संभाजी, पोस्ट। जी हौसाबाई ही माझी सख्खी मावशी ना 1970 मध्ये पाडळी शिवारात नंबर 124 मध्ये 27 एकर जमिनी खरेदी केली आणि 1973 मध्ये 2 वर्षाच्या नंतर संप क्षेत्र तिथं 6 हेक्टर 27 आर हे संपादित झाले आणि उर्वरित 27 एकर गुंठ्यापैकी 6 हेक्टर 27 हे संपादित झालेलं आहे आणि 8 गुंठे हे त्याच्या नावावर शिल्लक आहे। तर याच्यात परस्पर काही लोकांनी घोटाळे करून समजा 12 एकरचे घोटाळे करून समजा 11 एकरची रजिस्ट्री दाखवली आणि 11ची 12.5 एकर हे कुठं कसं आलं याचे शासनाने चौकशी करायला पाहिजे। ही जी मावशी जमीन होती ही पाटबंधारे संपादित केली, हो त्याचं पेमेंट भेटेल नाही सर त्याच्यावर आतापर्यंत, कारण सगळे ते असुरक्षित असल्यामुळं कुठल्याही गोष्टीचा त्यांना याच्यातला अनुभव नव्हता आणि पेमेंट आतापर्यंत कुठल्याही एकाही शेतकऱ्याला भेटेल नाही। मग आता ही गाळ पेराची जमीन पेरेची जी जमीन येतं हे काही लोकांना, आमच्या आदिवासी लोकांना, आमच्या वडिलांना काही 10-5 एकर त्यांच्या ताब्यात आहे, त्यांना खायला दिलेली आहे आणि जी उर्वरित जिथं पाणीच येत नाही ती 5-6 एकर जमीन माझ्या ताब्यात आहे। तुम्हाला कोणी जीपी वगैरे करून दिलाय का? मला हौसाबाईच्या सुनबाई लक्ष्मीबाई रायबान पठाडे यांचा मी जीपी धारक आप्पासाहेब कडुबाळ गोरडे, राहणार कासार पाडळी, त्यांचा पूर्ण अधिकार मी घेतलेला आहे। शासकीय कामकाज वगैरे शासकीय कामासाठी मी पूर्ण त्याचा वापर करत आहे आणि तो रीतशीर आहे। बरं, हे जे प्रकरण जे आहे तुमचं हे सध्या न्यायालयीन चालू का? न्यायालय प्रलंबित म्हणले होते तुम्ही, त्याच्यावर काय म्हणणार? त्याच्यात आमचा अजून मुद्दा कोर्टामध्ये जशाच तसा ठेवणे असा मुद्दा मांडलेला आहे कोर्टात। अजून काही त्याचा स्टे ऑर्डर आलेली नाही सर। आणि इथं थोडे गावातली जी दुसरी पार्टी आहे आतापर्यंत तिथं ते दाखवलं त्यानं 11 एकर आणि 12.5 एकरचा 7/12 बनवला आणि ते वाद आमचा विनोद ताराचंद अग्रवाल, राहणार औरंगाबाद, त्यांच्याशी। आता तिथं दुसरे आणि पाटबंधारे विभाग तुम्हाला पेमेंटच भेटला नाही ना? पेमेंटच भेटेल नाही सर। मग त्याच्यामुळे तुम्ही ते आणि पाटबंधारे विभाग पाटबंधाऱ्या संदर्भात आणि या अग्रवालच्या विरोधात मी केस दाखल केलेली आहे। जोपर्यंत मला पेमेंट होत नाही तोपर्यंत मी संपादित क्षेत्र कोणाला येऊन देणार नाही, ती मी स्वतः म्हणजे वैदिक करून खाऊ शकतो समजा। पण इतर समजा बाकीचे जे लोक आहे समजा त्यांना परस्पर वरती एक 7/12 बनवला, त्याच्यानंतर 11 एकरची रजिस्ट्री दाखवली आणि 11 एकरची रजिस्ट्री दाखवून 12.5 एकर क्षेत्र त्याच्यावर बनावट केलं आणि आतापर्यंत 6 ते 7 पट्या आतापर्यंत बेकायदेशीरपणे झालेला आहे। आतापर्यंत पलट्या म्हणजे 7/12 वरच्या वरच रजिस्टर झाले, 7/12 वरच रजिस्टर झालेले, पण ताबा अजून आतापर्यंत कुठल्याही व्यक्तीचा नाही। आणि दुसरा मुद्दा असा, मग याच्यात महसूल प्रशासनाचं काय रोल आहे? महसूल प्रशासनाला याच्यात कुठलीही हस्तक्षेप आतापर्यंत झालेली नाही, काहीच केलं नाही, काहीच नाही, कुठला दिवाणी दावा नाही, काही नाही। नाही त्यांनी दखल घेतली नाही का याच्या बाबतीत? कोणी नाही, दखल नाही आतापर्यंत। इथं कोणीही शेतकरी ज्यांना पलटी मारली तो शेतकरी आतापर्यंत या स्पॉटवरती आलेला नाही।
आणि 1900 मावशीकडून मावशीनं 71ला ज्यावेळेस खरेदी केली, खरेदी केल्याच्या नंतर कडूबाळ भगवंत गोरडे म्हणजे आमचे वडील यांच्या ताब्यात ही पूर्ण जमीन होती, 27 एकर 35 गुंठे. तर ही आजपर्यंत माझ्या ताब्यात आहे. तर मागच्या वर्षी म्हणजे 2025 लागत्या क्षणी विनोद ताराचंद अग्रवाल हे काय म्हणे मला का बा माझी जमीन आहे इथं. मग मी त्यांना विचारपूस केली, बा तुमची जमीन आहे नेमकी कुठं. त्यानं सांगितलं ही जमीन माझी आहे. म्हणलं इथं संपादित झालेली क्षेत्र आहे, याचं मला पेमेंट भेटेल नाही म्हणलं आतापर्यंत. ते म्हणणं ही जमीन माझ्यावाली. म्हणलं त्याला मला 7/12 दाखव. मग त्यानं मला 7/12 दाखवला. 7/12 दाखवल्यानंतर त्याला मी चतुर्शमा ते सगळं काही बघितल्याच्या नंतर माझ्या लक्षात आलं की ही जमिनीचे फ्रॉड झालेला आहे. मग ते म्हणे याला घेऊन मला 15 वर्ष झाले. मग म्हणलं 15 वर्षाच्या कालावधीत तू आतापर्यंत जमिनीवर का आला नाहीस. त्याला मी प्रश्न विचारला. नंतर मी माझी पाऊस पडला, मी नंतर पेरणी करून टाकली. पेरणी केल्याच्या नंतर मग त्यानं काय केलं, न्यायप्रविष्ट असताना कोर्टामध्ये विनोद अग्रवालच्या विरोधात माझा दावा चालू असताना पैठण कोर्टामध्ये, तर ह्या माणसानं विनोद ताराचंदना दुसऱ्या पार्टीशी कोर्ट मॅटर चालू असताना ही रस्त्याची खरेदी बेकायदेशीर खरेदी खत केलेलं आहे. आणि 1/12/2025 या रोजी न्यायप्रविष्ट असताना सुद्धा कोर्टात ही रजिस्ट्री झालेली. त्या टायमाला कोर्ट मॅटरनं काय केलं की हे व्हॅकेट झालेली होती. काय की जेव्हा आमचा स्टेटस को होता का हे त्यानं व्हॅकेट केला. आणि व्हॅकेट झाल्याच्या नंतर आम्ही परत उजून 9/12 परत उजून स्टेटस को लावलं. स्टेटस को लावल्याच्या नंतर आज रोजी कोर्टानं आदेश दिलेला आहे का जोपर्यंत कोर्टाचा निकाल लागत नाही तोपर्यंत जैसे ते तैसे ठेवण्याचे पारित केलेले आहे. मग यामध्ये याच्या अगोदर जी रजिस्ट्री झाली त्यांचा फेर घेण्यात आला, हा कस काय झाला. हा जो फेर झाला तर हा फेरसाठी आम्ही अपील केली होती तहसीलला का हा फेर होऊ नये. पण हा आमच्या गैरहजरमध्ये हा फेर झालेला आहे सर. अच्छा अच्छा. याच्यात काय आर्थिक व्यवहार झाला असलं संशय याच्यात ते होऊ शकतो ना, याच्यात होऊ शकतो. आर्थिक व्यवहार यांचा होऊनच हा फेर झालेला आहे. याच्यात आमचं कुठलंही म्हणणं ऐकलेलं नाही आहे. फक्त याच्यामध्ये 2 हिअरिंग झालेले आहे, 2 ते 3 हिअरिंग. पहिले हिअरिंगला मला नोटीससुद्धा पाठवली नाही का बाबा फेरची हिअरिंग चालू आहे किंवा नाही. याची मला कुठल्याही याची म्हणजे कुठल्याही शासनाची मला नोटीस आलेली नाही. दुसऱ्या हिअरिंगला मी तिथं गेलो असता हो यानं मला जेव्हा विचारलं की बा तुमच्याकडे काय आहे तर मी डॉक्युमेंट्स त्यांना पूर्णपणे देऊन टाकली. तहसील मॅडमला सगळे डॉक्युमेंट्स देऊन टाकले. आणि तिसऱ्या हिअरिंगला यानं डायरेक्ट फेर ओढून घेतला. कशा पद्धतीने घेतला काय आला हे मी SDM साहेबला विचारणार आहे. एकंदरीत तुमची न्यायालयीन लढाई चालू आहे सध्या. चालू आहे. ओके ठीक आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.